मी काल एका कंपनीबरोबर आम्ही काम करणार होतो, तर त्यांच्या हेडक्वार्टर्सला गेलो होतो आणि तिथे त्यांचे सेल्स एक्झिक्युटिव्हज वगैरे बसले होते आणि अकाउंट मॅनेजर्स बसले होते आणि दे वर बेसिकली ट्राईंग टू सेल देअर सर्व्हिसेस टू अस. आणि ते एवढे त्या टेक्निकल टर्म्समध्ये अडकलेले होते, की त्यांना म्हणजे मला ते बघूनच असं झालं, की मला काहीच इंटरेस्ट नाहीये तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यामध्ये. कारण दे नेव्हर फोकस्ड ऑन की तुम्ही एक्झॅक्टली बिझनेस प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करताय. आणि त्यांनी आय डोंट थिंक रिसर्चही केला होता एवढा टू लेट अस नो की काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. सो मला ते तिथे त्या मीटिंगमध्ये जाऊन असं परत एकदा रिअलायझेशन झालं, की ॲज अ फाउंडर अँड ॲज अन एंटरप्रेन्योर, यू हॅव टू ऑलवेज बी रूटेड इन द बिझनेस प्रॉब्लेम दॅट यू आर सॉल्व्हिंग. म्हणजे टेक्नॉलॉजी येते, जाते. तुम्ही लाखो टूल्स घेऊ शकता आणि तुम्ही बरंच त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप काय, 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 काय खेळू शकता. पण ॲट द एंड ऑफ द डे, getting rooted in the business problem and getting the subject matter expertise in the core problem that you are trying to solve is extremely important. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे, की बिझनेस प्रॉब्लेम नक्की काय आहे हे कळण्यासाठी. सो प्रॉब्लेमची डेफिनिशन नीट करणं आणि प्रॉब्लेम नीट डिफाईन करणं ह्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा प्रॉब्लेम सोडवता, असं मला वाटतं.